जेव्हाही घरात काहीही भाजी सापडत नसेल बनवायला तर ही भरलेली शिमला मिरचीची भाजी नक्की ट्राय करा. टेस्टी लागते. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर ना शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढा व गार झाल्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे व साल काढून झाल्यानंतर ना ते मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यानंतर त्यात लसणाच्या पाकळ्या टाका. त्यानंतर तिखट, हळद, धना पावडर, त्यानंतर गरम मसाला, मीठ. मला मॅगी मसाला आवडतो म्हणून मॅगी मसाला टाकला, तुमच्याकडे नसेल तर नका टाकू. त्यानंतर कोथिंबीर टाकून पेस्ट तयार करा. त्यानंतर थोडं पाणी टाकून मस्त सॉफ्ट असं पेस्ट तयार करायचं. तर ते आपलं छान झालं आहे मसाला तयार करून. त्यानंतर शिमला मिरचीला गोल गोल कट करून घ्यायची. शिमला मिरची भाजी ही 2 प्रकारे बनवू शकतो आपण, एक कांदे घालून आणि एक भरून शिमला मिरची. तरी ही आपली भरून मिरची आहे भाजी. त्यानंतर पेस्ट आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची व शिमला मिरची ना तिला मागून पुढून छान प्रकारे भरून घ्यायची. ही शिमला मिरचीची भाजी जेवढी सिंपल दिसते ना पण तेवढीच खूप टेस्टी लागते. शिमला मिरची ही आपली छान प्रकारे भरून झाली आहे. त्यानंतर गॅसवर तवा ठेवायचा व त्यात थोडं तेल टाकायचं. तेल गरम झालं ना त्यात जिरे, राई टाका. जिरे राई फ्राय झाल्यानंतर त्यात मिरची ठेवा. एक एक मिरची ठेवून द्यायची, शिमला मिरची. एक साईड फ्राय होऊन झाली आहे. त्यानंतर उलट साईड करा, परतवून द्यायची. त्यानंतर आपली उलट साईड पण छान प्रकारे फ्राय झाली होती. त्यानंतर मी थोडं पाणी टाकलं. पाणी थोडंच टाकायचं व 2 मिनटं त्याला चांगलं शिजू द्या. मीठ थोडंच टाका कारण आपण मसाल्यामध्ये मीठ ऑलरेडी टाकलं होतं म्हणून. त्यानंतर भाजी ही रेडी आहे. गॅस बंद करून द्या. थोडी ओली ओलीच भाजी राहू द्यायची जेणेकरून चपातीला लागायला पाहिजे. शिमला मिरची एकदा चेक नक्की करा ती शिजली आहे की नाही. आपली शिमला मिरची शिजून झाली. त्यानंतर मी गॅस बंद केला. तर रेडी ही आपली शिमला मिरचीची भरून भाजी. तुम्ही ही नक्की ट्राय करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.